महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निष्पाप 4 वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले आहे। काल सायंकाळी 4 वाजता ही घटना घडली, जेव्हा मुलीचे आई वडील व इतर जण शेतातील झाडावरून लिंबू तोडत होते। बिबट्या किंवा वन्य प्राणी पकडण्यासाठी पिंजरे लावण्याच्या वन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही घटना घडली असल्याने रांजणगाव शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे। पिंजरा कायद्यात बदल करण्याची त्यांची मागणी आहे। वन विभागाने पिंजरा लावण्यासाठी कायदा केला आहे की जोपर्यंत बिबट्या किंवा कोणत्याही वन्य प्राणी माणसावर हल्ला करून त्याला जखमी करत नाही तोपर्यंत त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावू नये। गेल्या काही दिवसात बिबट्याने अनेक वेळा येथील पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांची शिकार केल्याची रांजणगावातील लोकांची म्हणणे आहे। त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या वन विभागाला पत्र लिहून पिंजरा लावण्याची मागणी केली होती। पिछले 4 महीनों से हमारे गांव में तेंदुओं ने उच्छाद करके रखा है, लेकिन हमारे ग्राम पंचायत प्रशासन ने एक 7-8 बार चालीसगांव वन विभाग को जो पत्र दिया है, उनको बोला है कि आप जल्दी से इनको पकड़ लो, लेकिन उनके जो वन विभाग के जो कायदे हैं वो ज़रा कड़क है, इसलिए उसमें वो कुछ कर सके नहीं। लेकिन कल शाम के 4 बजे एक बच्ची है, उसमें बच्ची ने तेंदुए ने उसका शिकार कर लिया है। कल शाम की घटना है, बहुत दुखद घटना हमारे गांव में हुई है। मैं सरकार से गुजारिश करूंगा कि जल्द से जल्द ऐसे जो जिन्होंने कायदे बनाए हैं वो हटाकर एक शेतकरी और काश्तकारों के लिए ये सुविधाजनक कायदे बनाए और ये तेंदुए जो है सब चालीसगांव तहसील में उनको जल्द से जल्द पकड़कर सब शेतकरी बांधवों को ये छुटकारा दीजिए। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, चाळीसगाव, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।